करंट अफेअर्स बाय विद्या स्टडीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये तुम्हाला उपयुक्त पडतील. क्वेश्चन पहिला, सक्षम AI आधारित स्किल सेन्सस भारतात कुठे सुरू झाला? याचे योग्य उत्तर आहे मुंबई येथे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: सक्षम स्किल सेन्सस हा प्रकल्प AI चा वापर करून लोकांचे कौशल्य मोजण्यासाठी सुरू केला आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने सुरू केला आहे, ज्यामुळे शहरातील लोकांचे कौशल्य डेटा तयार होईल. या उपक्रमाचा उद्देश रोजगार आणि स्किल डेव्हलपमेंट सुधारणा करणे आहे. या डेटामुळे सरकारला कुठल्या क्षेत्रात किती स्किल्ड मॅनपॉवर आहे हे समजेल आणि रोजगार योजना तयार करणे सोपे होईल. क्वेश्चन दुसरा, 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास हे मॅस्कॉट कोणी लॉन्च केले? याचे उत्तर आहे अमित शहा यांनी. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: अमित शहा हे भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. भारतात जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी केली जाते. भारतातील पहिली जनगणना 1872 झाली. 2011 भारताची 15वी जनगणना होती. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा, ओडिशा परबा 2026 हा सांस्कृतिक उत्सव कुठे सुरू झाला? याचे उत्तर आहे नवी दिल्ली येथे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: ओडिशा परबा हा ओडिशा राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. हा उत्सव ओडिशा समाज दिल्ली या संस्थेद्वारे आयोजित केला जातो. ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार ओडिसी आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा, नीती आयोगने ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्टसाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला? याचे उत्तर आहे युनिसेफ. याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: नीती आयोगची स्थापना 2015 झाली. याने प्लॅनिंग कमिशन योजना आयोगची जागा घेतली. नीती आयोगचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, म्हणजे सध्या नरेंद्र मोदी साहेब आहेत. युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. नीती आयोगचे मुख्यालय न्यू दिल्ली येथे आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा, भारताच्या आर्थिक वाढीचा 7.5% अंदाज कोणत्या संस्थेने दिला? तर याचे उत्तर आहे फिच रेटिंग्स. इम्पॉर्टंट पॉईंट्स: फिच रेटिंगचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. फिच ही जगातील बिग 3 क्रेडिट रेटिंग एजन्सीजपैकी एक आहे. बाकी 2 मोठ्या रेटिंग एजन्सीज मूडीज आणि स्टँडर्ड अँड पुअर्स. क्रेडिट रेटिंग म्हणजे देश किंवा कंपनीचे कर्ज फेडण्याची क्षमता मोजणे. क्वेश्चन सहावा, भारताचे परकीय चलन साठे सुमारे किती झाले? याचे उत्तर आहे 716 अब्ज डॉलर. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: भारताचे फॉरेक्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतात. यामध्ये फॉरेन करन्सी असेट, गोल्ड, SDR आणि IMF रिझर्व्ह पोझिशन समाविष्ट असतात. फॉरेक्स रिझर्व्हचा उपयोग रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. भारत जगातील टॉप फॉरेक्स रिझर्व्ह कंट्रीजमध्ये आहे. क्वेश्चन सातवा, 6 मार्च 2026 रोजी भारताने कोणता राष्ट्रीय अहवाल सादर केला? याचे उत्तर आहे 7वा जैवविविधता राष्ट्रीय अहवाल. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: हा अहवाल मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज यांनी तयार केला. हा अहवाल 2022च्या क्युनमिंग मॉनिट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क नंतरचा पहिला मोठा प्रगती आढावा आहे. या फ्रेमवर्कमध्ये 2030 पर्यंत 23 जागतिक जैवविविधता लक्ष्ये निश्चित केली आहेत. अहवालानुसार भारतात वन व वृक्ष आच्छादन सुमारे 25% पेक्षा जास्त झाले आहे. क्वेश्चन 8वा व या सिरीजचा शेवटचा, मार्च 2026च्या शेवटी कोणत्या वर्गासाठी CBSEने डिजिटल असेसमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? वर्ग तिसरा. त्याच्यानंतर याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत: फाउंडेशनल लर्निंग स्टडी FLS 2026 अंतर्गत हे असेसमेंट घेतली जाईल. ही परीक्षा टॅबलेट बेस डिजिटल सिस्टीमद्वारे घेतली जाणार आहे, म्हणजे OMR ऐवजी.
यामध्ये विद्यार्थ्यांची फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरिसी कौशल्ये तपासली जातील. ही परीक्षा पराख या संस्थेमार्फत घेतली जात आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच डेली करंट अफेअर्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.